नमस्कार, मी मनीषा जयप्रकाश. आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज. पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी. शेंदुरजणे गणाच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार वर्षाताई जगताप यांनी आज आपल्या गणातील भोगाव पांडेवाडी परिसरात घेतलेला प्रचार दौरा चांगलाच लक्षवेधी ठरला. कार्यकर्त्यांचा उत्साह, नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग आणि थेट जनसंवाद यामुळे संपूर्ण परिसरात निवडणुकीची रंगत वाढली. या प्रचार दौऱ्यात वर्षाताई जगताप यांनी घरोघरी भेटी देत मतदारांशी संवाद साधला. रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्यसेवा, शिक्षण, महिलांचे प्रश्न तसेच शेती आणि युवकांशी संबंधित विषयांवर नागरिकांशी व्यक्त केलेल्या अपेक्षा त्यांनी मनापासून ऐकून घेतल्या. शेंदुरजणे गणाचा सर्वांगीण आणि शाश्वत विकास हाच माझा मुख्य संकल्प आहे. जनतेने दिलेल्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. या प्रचार दौऱ्याला पांडेवाडी गावचे सुपुत्र तसेच वाई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तुकाराम शेठ जेधे यांची विशेष उपस्थिती लाभली. यावेळी बोलताना त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार वर्षाताई जगताप यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन केले. विकास कामांसाठी सक्षम, अभ्यासू आणि लोकाभिमुख नेतृत्वाची गरज असल्याचं त्यांनी अधोरेखित केलं आणि या दौऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते, युवक, महिला आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले. प्रचार दौऱ्यामुळे संपूर्ण शेंदुरजणे गणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रचाराला नवी ऊर्जा मिळाल्याचं चित्र दिसून आलं आहे. सातारा वाई प्रतिनिधी प्रवीण नवघरे यांचा रिपोर्ट.